आम्ही आता हे जे चाललेलो आहे तर चिपळूण पासून मुंबईच्या दिशेने 3 किलोमीटरवर हे डोंगरावर परशुरामाचं मंदिर आहे. खूप भव्य दिव्य आणि एक पुरातन काळचं मंदिर आहे. शेजारचं पण एक लोकेशन तुम्हाला वरनं बघायला मिळेल. शेजारी नदी आहे खाली आणि वरती डोंगरावर मंदिर आहे. आता मंदिरात गेल्यानंतर तिथलं असे दृश्य आहे, जर मोबाईलवर शूटिंग करून दिलं तर तुम्हाला दाखवता येईल. नारळीची झाडं बघ किती. ती काकी कुठे राहायची वर एका काकी तिचंच घर आहे का काय? मागच्या वर्षी आम्ही इकडनंच आलो. आता इकडनंच नाण्या न्यायला जाणार आहे. हो ना नाण्या? तामिनी घाटातून आमचं सकाळी ठरलं कसं जायचंय ते. विमानातून येईन तरी चालेल. तू विमानात जायची स्वप्न बघतेस? माझा पोरगा घेईल ना मला विमानात. तिथे भाऊजी थांबून करायला शूटिंग. कुठं पुढे हाय बघा, दाखवते. चला मग पुढे होती कुठे दाखवते तिकडे. तर नको. तर आम्ही आता इथं परशुराम भूमीवरती पोहोचलेलो आहे. हे उघडा ना, हे उघडत नाही राव. आता इकडनं थोड्या अंतरावरती पुढे पायऱ्या आहेत. तर आता पायऱ्यांवरनं आम्ही सगळे चढणार आहे. इथं पावसा काय उतरणार काय? अच्छा ठीक, उतरणार. पावसाचं वातावरण झालंय. माकड 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 बघायला. तर गाईस तो बघा तिथं माकड बसलाय. तो बघा इथं. इथं पण एक माकड. शिवन्या घाबरली. हा बघा इकडे एक माकड. होय, माकड फोन घेऊन जातील. हा तुम्ही घाबरवू नका तिला. तर आम्ही आता इथं पायऱ्या उतरायचं सुरुवात केली. तर इथं व्हिडिओची परमिशन करायला आतमध्ये भेटत नाही, म्हणून आम्ही आतमध्ये नाही दाखवू शकत. इथं परमिशन नाही आहे, त्यामुळे आतमध्ये आम्ही दाखवू नाही शकलेलो आहे. फोटो वगैरे पण नाही काढू शकलो. त्यासाठीच मंदिराचं बाहेरचं परिसर तुम्हाला दाखवू शकतो. ते पण अतिशय छान आहे. कुठं नेतात हे आता? तर इथं परशुरामाचा परशुराम नाही, महादेव. ओके, थांबा जरा सांगतो, एक सेकंड. परशुराम मंदिर जवळ इथं 3 मंदिर आहेत. एक देवीचं मंदिर आहे, हे परशुराम मंदिर आहे,
आणि या साईडला हे महादेवाचं एक मंदिर आहे. याला काय अर्थ आहे? पैसे द्यायला गेले. काढले त्यांचे काढले, राहू दे मी. चला आता पाऊस पडणार आहे का? हां, तर आमचं परशुराम दर्शन चांगलं झालेलं आहे. ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आईची आणि माझी मॅचिंग झाली. वा, अरे बापरे, ती फरशी तुटली आज असेल खाली. हे आमच्या परशुरामाचं मंदिर आणि खालचा जो परिसर दिसतोय बघा,